स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बनवूया चायनीज भेळ. त्यासाठी घेतले शेव घेतली आहे मी, बीट घेतलं आहे, कांदा, पत्ताकोबी, सोया सॉस, रेड चिली सॉस, मसाला, मीठ, शेजवान चटणी घेतली आणि शेव ममरे घेतले साधेवाले. आता आपण टाकूया पहिले शेव थोडी क्रश करून घेऊया. शेव क्रश केली की त्याच्यात टाकूया पत्ताकोबी, नंतर टाकूया बीट, नंतर आपण चटणी टाकूया, कांदा, चवीनुसार मीठ टाकून घेऊया, शेजवान चटणी टाकून घेऊया. शेजवान चटणी आपले स्पायसेसनुसार टाकून आता टाकूया शेव ममरा. साधेवाले घेतले ते जे आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते टाकू शकता तुम्ही. मला थोडं कमी वाटत होतं तिखट, अजून मी शेजवान चटणी टाकते. त्याच्याने थोडं आपल्या स्पायसेसनुसार आपण तिखट आणि कमी स्वीट करू शकतो. आपल्याला जसं पाहिजे तसं स्पायसी टाकूया. रेड चिली सॉस, सोया सॉस आणि मसाला आणि रेड चिली सॉस मला ते नूडल्सच्या पॅकेटमध्येच भेटलं होतं. आपण ते आपल्याकडे अवेलेबल असेल तर ते आपण टाकू शकतो. मला पॅकेटमध्येच भेटलं होतं, नूडल्सच्या पॅकेटमध्येच. आता आपण टाकून घेऊया टमाटर सॉस टाकून घेऊया. टमाटर सॉस दाखवायची मी विसरले ते बघू शकता. आपली चायनीज भेळ तयार आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.